All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 10 मध्ये म्हणजेच दिवस 10वा. तर आजच्या दिवशी प्रॉफिट झालाय का लॉस झालाय, मार्केटमध्ये काय झालं, आपण किती ट्रेड घेतले, किती प्रॉफिट केला आणि किती लॉस केला, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करतो. जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विषय कसा आहे, या चॅनलवरती मी जे काही दररोज ट्रेड घेतो ते तुमच्यासोबत शेअर करतो. प्रॉफिट का झाला, लॉस का झाला आणि एंट्री कुठे घेतली, एक्झिट कुठे गेले, सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया. तर नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 10 मध्ये. तर डे 10 मध्ये आपल्याला 1700 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय आपण निफ्टीचा 25,200चा कॉल घेतला होता. मार्केट तर सध्या म्हणजे आणखीन रेंजमध्येच आहे, कारण आता तुम्ही बघू शकता 9 वाजून फक्त 49 मिनिटं झालेत. म्हणजे मार्केट ओपन होऊन फक्त काय 25, 30, 35 मिनिट झाले. ठीक आहे, तर एवढ्या वेळातच आपला एक ट्रेड झालेला आहे आणि एकच ट्रेड आपण दिवसात घेणार आहे. आता काही इथून पुढे ट्रेड घेणार नाही. म्हणजे आजचा दिवस क्लोज, सेटअप बंद. आता व्हिडिओ बनवतो, तुम्हाला सांगतो सगळं क्लोज डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विषय आहे. तर हे बघू शकताय आपला आज प्रॉफिट झालेला आहे 1700चा. ओके, सो निफ्टीचा आपण 25,200चा कॉल घेतला होता. तुम्ही ऑर्डर्समध्ये जाऊन ऑर्डर्स बघू शकताय. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल की सकाळ सकाळ तर काही विषय झाला त्यात कॉलमध्ये कसं सांगतो की तुम्हाला. हे बघू शकताय 194ला एंट्री घेतली आणि 221ला एक्झिट गेलं. ठीक आहे, इथं आहे आणि ही काय होता, स्टॉप लॉस लावला होता. म्हणजे स्टॉप लॉसची ऑर्डर ती पडत नाही का. हा, ओके. सो आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं बॅलन्स बघू शकता. होल्डिंग कशाला बघायची तुम्हाला, लागत तुम्ही लई माणसं होल्डिंग बघताय. माझी बॅलन्स बघा, हा फक्त आपला FNOचा. ठीक आहे, होल्डिंग बिल्डिंग बघायची गरज नाही तुम्हाला. आणि आता ब्रोकरेज वगैरे लावून टोटल आपला 1629चा प्रॉफिट. ओके, सो ब्रोकरेज कट होतं इथून. ओके, सो अशा पद्धतीने विषय आहे. तर इथं मी क्लोज करतो आणि तुम्हाला ही आपलं प्रीमियम मध्ये घेतलेली एंट्री दाखवतो. ठीक आहे, ट्रेड दाखवतो आपला. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा ही ट्रेड आहे आपला. ओके, ट्रेडमध्ये आपण इथे 26 पॉईंट कॅप्चर केले. एसएल आपला 7 पॉईंटचा होता, हिट नाही झाला आणि 26 पॉईंट कॅप्चर केले आणि एक्झॅक्ट आपण जिथून एक्झिट केले तिथून मार्केट रिव्हर्स झालंय. बघू शकताय भाई, म्हणजे लेवल रे भाई, लेवल आपली. इट्स ओके. चला इकडे तुम्ही निफ्टी बघून घ्या पहिल्यांदा. ही निफ्टीचा चार्ट आहे. तर ही निफ्टी काल डासळली, तुम्हाला माहितच आहे. 250-300 पॉईंट नॉट अ जोक भाई एका दिवसात. ओके, तर निफ्टी काल डासळली, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल कालचा. ठीक आहे, तर निफ्टी डासळली आहे आणि त्याच्यानंतर हा जो आपला सपोर्ट आहे 25,120 आणि खाली 25,60 आहे. ठीक आहे, त्याच्या खाली पण 25,000चा एक सपोर्ट आहे इथं. मी काय तो मार्क केला नाही, 2 मार्क केलेत. आणि बघू शकता ही वरी 25,300 ही वरचे कालचे सपोर्ट तुम्हाला, रेजिस्टन्स तुम्हाला माहित असतील. ठीक आहे, ओके, कारण कालच सांगितलं, म्हटलं काय डबल सांगायचं. तुम्ही तेच प्लेअर आहे, नवीन काय व्ह्यूजच वाढ नाही. त्या व्ह्यूज जर वाढले असते तर म्हणलं असतं नवीन आली ती काहीतरी. तेच बघतात सारखं. इट्स ओके, काही विषय नाही बघा. ओके, तर तुम्ही इथं बघू शकताय ही जी लेवल आहे 25,300ची, ही ब्रेक झाली की तर इथून मार्केट बुलिश जाण्याची म्हणजे शक्यता आहे. कारण इथून मग परत विषय आहे, रेजिस्टन्स हा जर ब्रेक झाला, जे अप गेले, ब्रेकअप झालं त्याचं, तर वरी जाते मार्केट, काही विषय नाही. ठीक आहे, पण तोपर्यंत तरी काय सांगू शकत नाही. तिथपर्यंत आणखी रिवर्स कुछ भी हो सकता है. इट्स ओके. ओके, तर ही जे आपला सपोर्ट होता 25,120चा. ठीक आहे, 25,120च्या सपोर्टवर आपण काय केला, म्हणजे इथं बघू शकता पहिलं तर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं होतं. ठीक आहे, 90 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाले आज मार्केट, 90 पॉईंट. ओके, 90 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर हा आपला सपोर्ट होता. इथून काय मार्केटने एक ही बघू शकता कॅन्डल जी बनवली ग्रीन, एकदम विषय हार्ड पद्धतीची. ठीक आहे, इथं मार्केट ओपन झालं, ही जी कॅन्डल बनवली ग्रीन 5 मिनिटाच्या ह्याच्यात, मग आपण काय केलं, ती कॅन्डल बघा ही आहे. त्याच्यानंतर एक थोडं खाली आला, पुलबॅक झाला इथं. ह्या बरोबर सेटअपला म्हणजे काल जिथं मार्केट, काल हे बघू शकताय कालच्या मार्केटचं जिथून, म्हणजे काल जिथं मार्केट संपलं होतं तिथं त्याचा हाय गेल्यानंतर ना आपण खाली नंतर EMA पशी आपण काय केला, इथं ट्रेडला प्लॅन केला. ठीक आहे, हे बघू शकताय बरोबर एक्झॅक्ट ह्या पॉईंटला ट्रेडला प्लॅन केला, लगेच मार्केट वरी गेलेलं आहे. ठीक आहे, बघू शकता 2-3 मिनिटात तर आपलं टार्गेट अचीव्ह झालं. हे बघू शकताय टार्गेट अचीव्ह झालं 26 पॉईंटचं. ठीक आहे, आणि SL 7 पॉईंट्स होता आणि आपण जिथं बरोबर एक्झिट केलं तिथून बरोबर मार्केट खाली आलं. SL गेला असता तर होल्ड केला असता, तर होल्ड नाही केला कारण आपल्याला प्रॉफिट थोडं झालं तरी चालतंय, पण लॉस नाही झाला पाहिजे. त्या आपण प्रवृत्तीने 26 पॉईंट कॅप्चर केले आणि एक्झिट करून टाकलं. ओके, आणि त्याच्यानंतर बघू शकता खाली आले, SL सेट झाला असता आपला जर आपण होल्ड केलो असतो तर. इट्स ओके, तर अशा पद्धतीने हा आपला आजचा ट्रेड झाला. बाकी तुम्ही निफ्टीची ही लेवल का बघताय म्हणजे सांगतो तुम्हाला. ठीक आहे, इथं जर आपण ह्याला 1 आवर टाइम फ्रेम मध्ये ओपन केलं, ओके, तर इकडं अलीकडं याला थोडं बारीक करतो
याला 1 डे मध्ये ओपन करतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे तर 4 मध्ये ओपन करतो, 4 ओके. तर हे बघू शकताय, काल ही आपली लेवल होती 25,500 ची, सॉरी कुठे गेली, 25,500 25,500 25,500 ही, ठीक आहे. तर ही जी लेवल ब्रेक केली 25,500 ची, एकदम मार्केट खाली. ओके, त्याच्यानंतर आता हा आपला सपोर्ट आहे मेन. ओके, त्याच्यानंतर हा आपला 25,000चा, 25,000च्या इथं मी काय मार्क केला नाही. ओके, ही 25,60 आणि ही बघू शकता त्याच्यावर आहे 25,120, ठीक आहे. तर ही जर इथपर्यंत आहे आता विषय, इथून मार्केट वरी जाण्याची शक्यता आहे. पण जर इथून सुद्धा हे सुद्धा ब्रेक केलं तर मग काय विषय नाही, रॅली मोठी आहे खाली, मग डायरेक्ट 24,500 पर्यंत रॅली आहे 500 पॉईंटची, ठीक आहे. इट्स ओके, बघू आता इथून काय होतंय, होईल ते होईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीचा विषय आहे. आणखीन काय आता बघूच काय होतं, मी हाईच सांगतोयच तुम्हाला सगळं जे काय रोज होतं इथे. बाकी एकदम विषय हार्ड आहे. नवीन असेल तेवढं सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो काय इंस्टाग्रामला करायचं असते, इथं काय सबस्क्राईब आहे, ठीक आहे. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद. तेवढं सबस्क्राईब करून टाका, लाजताय तुम्ही भाई, काय अवघड आहे तुमचं भाई, लागता. चला.